डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राहता तालुक्याच्या डोरहाळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड वय वर्ष 22 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना 10 मेला रात्री घडली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ हा पुण्यामध्ये नोकरी करत होता। दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील काहींनी त्याला पुण्यात जाऊन बेदम मारहाण करत त्याला कोकमठाणमध्ये आणलं। तर पुण्यात सोमनाथला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यामुळे ही मारहाण का झाली आणि या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला का असा संशय सोमनाथच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता। या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। महेश काकड यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयत साईनाथ गोरक्ष काकड आणि रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात। ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे या ठिकाणी राहण्यास होते। मयतानं रुपाली लोंढे यांच्या बहिणीला इंस्टाग्रामवरून मेसेज करून शिवीगाळ केली, म्हणून यातील आरोपी रुपाली लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, पवन कैलास आसने, राहुल अशोक चांदर हे मयत साईनाथ जिथं राहतोय त्या ठिकाणी पुणे येथे गेले आणि त्याला घरातून ओढत आणत गाडीमध्ये टाकून कोकमठाणला आणलं। त्यानंतर कोकमठाण येथे मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केलाय असं या फिर्यादीत म्हटलंय। यातील 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गणेश रांधवणे, सी न्यूज मराठी, राहता। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।